देशाच्या विविध राज्यातून आलेल्या सर्व भाविक भक्तांचं श्री मांढरदेव देवस्थान ट्रस्ट मांढरदेव आणि सातारा जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। कोणत्या गावावरून आलाय? मोरगाव। मोरगाव पुणे जिल्ह्यातलं? हां। किती वर्षापासून येत आहे तुम्ही? 7-8 वर्ष झाली। होय। हे आपल्या नमस्कार, मी सोमनाथ क्षीरसागर अळवाई देवीचे मुख्य पुजारी। आज पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा, देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस। देवी ही पार्वतीचा अवतार आहे। पार्वतीची जी मूळ 3 रूपं आहेत, कलकत्ता, पावागड आणि मांढरगड, अशा 3 ठिकाणी देवी वसलेली आहे। मांढरगडावर देवीचं रूप जे आहे ते उग्र आणि शांत असे दोन्ही रूपामध्ये देवी आहे। शाकंभरी पौर्णिमे दिवशी देवीनं रत्नासुर आणि राक्षसूर या दोन्ही राक्षसांचा वध केला आणि विश्रांतीसाठी ह्या मांढर पर्वतावर विसावलेली आहे। त्यामुळे या दिवशी यात्रेचा उत्सव साजरा केला जातो। या दिवशी शाकभाज्या उगवल्या गेल्या। सुरुवातीला दुष्काळ पडला होता। दुष्काळ झाल्यानंतर भाविकांनी, लोकांनी परमेश्वराची आराधना केली आणि प्रथम जे पीक उगवले गेलं ते शाक, म्हणून शाकंभरी दिवशी देवीचाही उत्सव साजरा केला जातो। रत्नासुर आणि राक्षसूर हे दोन्ही राक्षसांना भगवान शंकरांचं वरदान होतं की त्यांचं रक्त जमिनीवर पडल्यानंतर त्यावर सूर्यकिरण पडले की त्यातून पुन्हा 99 राक्षस तयार व्हायचे। त्याच्यामुळे त्यांचं वध कोणी करू शकत नव्हतं। ही भूमी जी आहे ती 5 ऋषीमुनींची भूमी आहे। मांडव्य, धौम्य, लौम्य, भृगु आणि वेळवंड या 5 ऋषीमुनींची ही तपोभूमी। इथल्या लोकांना, जनतेला हे दोन्ही राक्षस त्रास द्यायचे। या त्रासातून मुक्तता होण्यासाठी त्या ऋषीमुनींनी भगवान शंकरांची आराधना केली। परंतु भगवान शंकरांनी त्यांना सांगितलं की मी त्यांना वरदान दिलेलं आहे, मी त्यांचं वध करू शकत नाही। म्हणून त्यांना सांगितलं की पार्वती मातेची आराधना करा। ह्या ऋषीमुनींनी पार्वती मातेची आराधना केली आणि पार्वती मातेनं ही काळेश्वरी रूपात अवतार घेऊन या दोन्ही राक्षसांचा वध केलेला आहे।
दर्शन करायचे आहे. त्याचबरोबर इतर सर्व भाविक भक्तांनी आपले साथीचे पैसे मोबाईल इतर वस्तू यांची दक्षता घेतली आहे. बांधू द्यायचं नाही. आणि पोलीस दल महसूल प्रशासनात सहकार्य करा. महिला भाविकांनी आपले मौल्यवान दागिने सांभाळायचे आहेत. तसेच इतर सर्व भाविक भक्तांनी आपले पोलीस दल आणि महसूल प्रशासनात सहकार्य करायचे. सर्वांना नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी हे साध्या प्रदेशामध्ये कार्यरत आहे. याच्यात पण सर्वांनी नोंद घ्या. चव्हाण राहणार तळेगाव दाभाडे यांचे नातेवाईक मंगीरबाबा मंदिराजवळ थांबलेले आहेत. आशा चव्हाण तिथे असतील तिथं त्यांनी दखल घ्यायची आहे. त्यांचे नातेवाईक मंगीरबाबा मंदिराजवळ थांबलेले आहेत. सखुबाई साहेबा काळे जामखेड येथील आहेत. एक आजी या ठिकाणी चुकलेले आहेत. जय काली. मी विश्वस्त सुधाकर शंकर क्षीरसागर. आज आपल्या आई काळूबाईचा काळेश्वरीचा यात्रेचा मुख्य दिवस. सर्व भाविकांनी सकाळपासूनच अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये देवीच्या यात्रेला सुरुवात झाली. सकाळपासून तशी सुरुवात रात्रीपासूनच झाली. रात्री देवीचा छबिना असतो आणि ही यात्रा शांततेत व्यवस्थित सुरळीतपणे पार पडण्यासाठी आमच्या देवस्थान ट्रस्टने गेले 1 महिना झाले आणि सर्व ट्रस्टी वारंवार सारखे प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन, जसे की पिण्याचं पाणी असेल, आता आपण देवस्थानचं डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा फार अभाव होता. ते आता आरोचे आपण आता प्लॅन्ट बसवले. तिथं भाविकांना स्वच्छ आरोचं पाणी देतो. वरती येण्यासाठी रस्ता चांगला नव्हता. तो रस्ता आपण आता सिमेंट कॉन्क्रीटचा पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून करून घेतलेला आहे. सर्वात महत्त्वाची बाब, मंदिराकडे चढणीला ज्या पायऱ्या होत्या, ज्या जीर्ण झाल्या होत्या, त्या आता दगडामध्ये आणि जवळपास 50 फूट लांबीच्या अशा करून घेतलेल्या आहेत. म्हणजे चढणीच्या सुद्धा आणि उतरणीच्या सुद्धा. आणि मांढर, बरेचसे लोक मांढर देवी, मांढर गड म्हणतात. तर गडाचं काहीतरी स्वरूप असावं
असा मानस आमच्या मनामध्ये आला आणि आम्ही इथं एक बुरुज तयार करून घेतला. अतिशय सुंदर असे कल्पकतेने आमच्या देवस्थान ट्रस्टचे चेअरमन साहेब जी नंदेमठ साहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच ट्रस्टीज इथं देवस्थानच्या विकासामध्ये जे काही करायचं असेल ते तन मन धन करून अर्पण करून करत आहोत. आणि आज सांगायला अतिशय आनंद वाटतो की हा देवीचा गाभारा आपण पूर्ण चांदीचा करत आहोत. भक्तांनी वाहिलेली जी चांदी आहे किंवा आता वाहतही आहे ती सर्व चांदी इथं आपण या कामामध्ये वापरलेली आहे. आता देवीचा मुखवटा पाहिला तुम्ही, तो मुखवटा अलंकार ते सुद्धा देवीला आलेल्या सोन्याच्या माध्यमातून बनवून घेतलेले आहे. आणि मंदिराचा आतल्या जो सर्व भाग आहे मंदिराचा तो सर्व पाषाणामध्ये करून घेतलेला आहे. अगदी फ्लोरिंग सहित फरशीसुद्धा आपण दगडाची करून घेतली आहे. मंदिराला बाहेरून सुद्धा दगडाचं काम पूर्ण करून घेतलेलं आहे. मंदिराचे जीर्ण झालेले दरवाजे काढून चांगले सुस्थितीतले सागवानी दरवाजे आपण बसवलेले आहेत. आणि अजूनही बरीचशी कामं आहेत भक्तनिवास. आता या यात्रेपासून आपण अन्नछत्र सुरू करतोय, म्हणजे केलं आहे आम्ही. आणि लोकांना इथून पुढं महाप्रसादाचा लाभ घेता येईल. पुढं भक्तनिवासाचा मानस आहे तोही लवकरात लवकर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि अजूनही जितकं शक्य होईल तितकं आम्ही काम करणार आहोत. भाविकांना एकच विनंती आहे, आज जशी सकाळपासून शांततेमध्ये रात्रीपासून अगदी शांततेमध्ये सुरळीत यात्रा पार पडलेली आहे, इथून पुढेही पार पडावी असं भाविकांना मी आवाहन करतो. शांततेमध्ये या. पोलीस, होमगार्ड्स, कमांडो सर्वांना तुम्ही सहकार्य करा. शांततेमध्ये दर्शन घेतलं तर आईसाहेब तुम्हाला पावणार तर आहेतच, पण शांततेत दर्शन घेण्याचा फायदा असा होईल की 2005 साली जी घटना घडली असं आपल्याला काय पुन्हा बघायला मिळणार नाही. लोकांनी स्वयंशिस्त पाळावी ही मी ट्रस्टच्या तर्फे देवस्थानच्या तर्फे विनंती करतो. जय काली. मला आता माझं वय आहे 54. म्हणजे जन्मल्यापासून माझ्या अगोदर माझी आई येत होती, आईची आई येत होती, त्यानंतर ही प्रथा मी चालू ठेवली. त्यापासून आम्हाला भरपूर समाधाने सुख शांती सगळे. तुम्ही चालत येता की गाडीने वगैरे येता? नाही, इथपर्यंत मंडळपर्यंत आम्ही गाडीने येतो. पहिले चालत यायचो देवारा आम्ही. पूर्वी आहे ना जगलवडीतून वरती चढून यायचो आम्ही खंडाळा मार्गे. पण आत्ता सोय झाल्यामुळं आम्ही डायरेक्ट वरती गाडी आणतो. आता तिच्या कृपेने गाडी आहे. पोरगा एक पोलीसमध्ये आहे, हा पोरगा इंजिनियर आहे, पाठीमागं तुमच्या उभा आहे. दोन्ही मुलांचे लग्न झाल्यात. चांगलं आहे आमचं देवाच्या ह्याने एकदम चांगलं आहे. मनोबाचं एक मुलगा पोलीसमध्ये आहे, एक पोरगा एक मुलगा इंजिनियर आहे. देवीच्या कृपेने आमचं लय भरभराटी झाली आहे. पूर्वी आमच्याकडे काहीच नव्हतं. श्रद्धा आमची तिच्यावरती भरपूर. याची दररोज तुम्ही देवाऱ्यात म्हणून दररोज आमचं म्हणजे जेवणाचं चुकल पण देवीची पूजा चुकत नाही.
रोज आमची पूजा असते सकाळी आणि तिच्या देवाऱ्यातला देवारा कधीच विजत नाही, आजपर्यंत विजला नाही. अच्छा. त्याचबरोबर संबंधित बंधू हे कार्यरत आहेत. त्याचबरोबर वायू परिस्थिती हे आपलं व्रत आहे का? व्रत आहे हे? नाही, नवस आहे माझं. नवस आहे का? काय नवस आहे? पौर्णिमेला गुडघ्याने डोंगर पौष पौर्णिमेला गुडघ्याने डोंगर चढून हो का? वरती मंडळाच्या पायरीवर कोण बसतंय जरा खाली या. कोणत्यावाले बाबा खाली या जरा.